संत जनाबाईंचा अभंग आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेणे केला हा विस्तार. ज्या संत नामदेव महाराजांनी ही संत कृपेची इमारत जी आहे तिचा विस्तार केला, त्यांचा विचार आपण आजच्या प्रवचनामध्ये करणार आहोत. संत नामदेवांचा जन्म झाला तो 13व्या शतकात. 13वं शतक हे भारताच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावं अशा प्रकारचं शतक आहे. एका जणांनी म्हटलं मला, इंदोरला भोपाळला माझी व्याख्यानं होती, ते म्हणाले महाराष्ट्र इतना छोटा है लेकिन उसको महाराष्ट्र कहते हैं, हिंदुस्तान को भी महाराष्ट्र नहीं कहते, भारत कहते हैं, और भारत का एक छोटा सा हिस्सा उसे महाराष्ट्र कहते हैं. 13वा शतक जर आपण पाहिलं तर याला महाराष्ट्र म्हणावं अशा प्रकारच्या थोर महापुरुषांचा आविर्भाव अगदी समकालीन काळामध्ये झालेला आहे, एका पाठोपाठ झालेला आहे. सगळे एकमेकाला भेटलेले आहेत. अद्भुत मालिका आहे, ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हटलेलं आहे, ती 13व्या शतकात पाहायला मिळते. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई हे बहीण भावंड, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सेना न्हावी, संत सावतामाळी, संत विसोबा खेचर, योगीराज चांगदेव, संत जनाबाई, संत बंका, संत चोखामेळा, त्याची पत्नी स्वैराबाई, परिसा भागवत, नामदेवांचे हे शिष्य, चोखामेळ्याची बहीण निर्मळा, संत कबीर, जगमित्रा नागा, नरहरी सोनार, सच्चिदानंद बाबा, कान्होजी पाठक, संत भानुदास, हे सगळे संत एकाच वेळेस झालेले आहेत. सगळ्यांनी परस्परांच्या भेटी घेतलेल्या आहेत. ज्या नामदेव महाराजांचं चरित्र आपण पाहणार आहोत त्या नामदेव महाराजांचं वैशिष्ट्य असं की ते सगळंच्या सगळं कुटुंब संत आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, संतांचे जे आप्त ते न होती संत. संतांचे आप्त कधी संत होत नाहीत, ते संतांचे नातेवाईक फक्त राहतात. अभिमानाने फक्त सांगत राहतात आम्ही त्यांचे वंशज आहोत. त्यांचे गुण असतीलच असं सांगता येत नाही. पण नामदेव महाराज हा एक असा अलौकिक महात्मा महाराष्ट्रात होऊन गेला की ज्याची पत्नी संत होती, ज्याचे आईवडील सत्पुरुष होते, ज्याची मुलं संत होते, ज्याच्या मुली संत होत्या. आणि नामदेवांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, हे सगळेजण नुसते संत नव्हते, तर या सगळ्यांच्या रचना उपलब्ध आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, नामदेवांचा मुलगा नारा, दुसरा मुलगा महादा, तिसरा मुलगा गोंदा, त्यांची मुलगी विठा, त्यांची बहीण आऊबाई, त्यांची कन्या लिंबाई, त्यांची सून लाडाई, त्यांचे वडील दामाशेटी आणि त्यांची आई गोणाबाई, या सगळ्यांच्या रचना आहेत. हे सगळे अभंग करतात आणि या सगळ्यांनी प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन घेतलंय, पांडुरंगाची कृपा अनुभवलेली आहे. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातलं हे अपवादभूत उदाहरण म्हणावं लागेल की प्रत्येक जण संत आहे आणि प्रत्येक जणाच्या रचना आहेत. त्यात सर्वात जास्त अभंग संत नामदेवांचे आहेत. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात तुकाराम महाराजांचा गाथा प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे संत नामदेवांचा गाथा सुद्धा प्रसिद्ध आहे. 4-4.5 हजार अभंग नामदेव महाराजांनी लिहिलेले आहेत. 1 कोटी अभंग लिहिण्याचा संकल्प त्यांनी सोडला
तो अपूर्ण राहिला आणि मग तुकाराम महाराजांनी तो पूर्ण केला असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात संत नामदेव आणि संत तुकाराम महाराज या दोघांच्या मिळून अभंगांची संख्या 8-9 हजार भरते. कोटी हा शब्द जो आहे तो प्रकार ह्या अर्थाने वापरला जातो. 33 कोटी देव आहेत याचा अर्थ 33 प्रकारचे देव आहेत. रामचंद्रांच्या चरित्राचं वर्णन करताना शतकोटी प्रविस्तरम असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ 100 कोटी श्लोक नाही आहेत. प्रत्यक्ष वाल्मिकी रामायणाचे फक्त 24,000 श्लोक आहेत. शतकोटी म्हणजे 100 प्रकारे रामाचं चरित्र सांगितलं जातं अशा अर्थाने शतकोटी आहे. त्यांचे गुण इतके आहेत, इतक्या विविधतेने ते नटलेलं आहे, त्या अर्थानं विविधता आणि प्रकार यासाठी कोटी हा शब्द वापरला जातो. एक गोष्ट नक्की की नामदेवांनी हजारो अभंग केले आणि तशाच प्रकारची रचना पुढे तुकाराम महाराजांनी केली. नामदेवांच्या अभंगांची ठेवण आणि तुकाराम महाराजांच्या अभंगाची ठेवण यामध्ये बरंचसं साम्य आहे. म्हणून वारकरी संप्रदायात अशी एक म्हण आहे, ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका. ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांच्या रूपाने अवतीर्ण झाले आणि नामदेव महाराज तुकाराम महाराजांच्या रूपाने अवतीर्ण झाले. ज्ञानेश्वरीमध्ये जे पांडित्य पाहायला मिळतं ते नाथांच्या भागवतामध्ये पाहायला मिळतं आणि भाषेची सुलभता जी नामदेव महाराजांच्या अभंगात पाहायला मिळते ती तुकोबांच्या अभंगात पाहायला मिळते. त्या संत नामदेव महाराजांचं विलक्षण जीवन आपण आज पाहणार आहोत. आत्ताच सांगितल्याप्रमाणे वडील दामा शेट्टी, आई गोणाबाई, नरसी ब्राह्मण या नावाचं परभणी जवळचं एक गाव आहे. या छोट्या गावात नामदेव महाराजांचा जन्म झाला. बालपणी ते पंढरपुरात आले. त्यांचा जन्म पंढरपूरचा नाही आहे. अर्थात याबद्दल अनेक मतभेद असू शकतात, पण संत नामदेवांचं जे अधिकृत चरित्र उपलब्ध आहे त्यात नरसी ब्राह्मणी इथे त्यांचा जन्म झालेला आहे. संत नामदेवांचा कालखंड जो आहे तो सन 1270 ते सन 1350 असा 80 वर्षाचा आहे. समर्थ रामदास आणि संत नामदेव हे दोन असे भाग्यवान संत आहेत ज्यांना दीर्घायुष्य लाभलं. आत्मज्ञानानंतर, भगवत दर्शनानंतर समाजामध्ये धर्मसंस्थापना आणि धर्मप्रचार करण्यासाठी ज्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभलं त्यामध्ये हे दोन संत आहेत. त्यांना समकालीन असलेले निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही भावंड जी आहेत ती फार लवकर गेलेली आहेत. 1274 ते 1296 हा अवघ्या 22 वर्षाचा कालखंड संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे आणि नामदेव महाराज मात्र 1270 म्हणजे ते ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा 4 वर्षांनी वडील आहेत. निवृत्तीनाथांच्या पेक्षा 2 वर्षांनी वडील आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांनी 1296 साली देह ठेवल्यानंतर नामदेव महाराज 54 वर्ष राहिलेले आहेत. अशा प्रकारचं प्रदीर्घ आयुष्य नामदेव महाराजांना लाभलेलं आहे. लहानपणापासून भगवत भक्ती. या नरसी ब्राह्मणीच्याच जवळ औंड्या नागानाथाचं मंदिर आहे. वडील अत्यंत धार्मिक, आई अत्यंत भाविक. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीनुसार नामदेव महाराजांचा जन्म जो आहे तो अशा पवित्र कुटुंबात झालेला आहे. शिलवान कुळामध्ये झालेला आहे. असं सांगितलं जातं की नामदेव शिंपेतनं बाहेर पडले. संतांच्या जन्माबद्दलच्या काही अद्भुत कथा ऐकायला मिळतात. कबीराची सुद्धा अशी कथा सांगली जाते की तो तळहाताच्या फोडातनं बाहेर पडला. तो काही ठिकाणी शिंपल्यातनं बाहेर पडला म्हणून म्हटलेलं आहे. तसं नामदेव शिंपेतनं बाहेर पडले असं म्हटलं जातं. त्याचा एवढाच अर्थ मी लावतो. भगवंताने गीतेत म्हटलेलं आहे, जन्म कर्मच मे दिव्यम. अवतार पुरुष अयोनी संभव आहेत असं दाखवण्याचा आपण सतत प्रयत्न करत आलेलो आहोत. त्याचा एक भाग म्हणून नामदेवांच्या जन्माची ही गूढ कथा असेल.
पण त्यांचे वडील दामाजी पंत आणि आई गोणाबाई हे विलक्षण भगवत भक्त आहेत. औंड्या नागानाथाचं दर्शन घेतल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही. नंतर व्यवसाय वगैरे सगळं. त्यामुळे घरातच अशा प्रकारचे आध्यात्मिक संस्कार जे आहेत ते नामदेवांच्यावरती त्यांच्या मातापित्यांकडनं झालेले आहेत. नामदेव अगदी लहान असताना त्यांचे आईवडील पंढरपुरात स्थलांतरित झाले. पंढरपुरामध्ये विठ्ठल मंदिराजवळच त्यांना घर मिळालं. नामदेव लहान आहेत, तेही वडिलांप्रमाणे भगवत भक्त आहेत. नियमितपणे पांडुरंगाचं दर्शन घेतात. वडिलांचा असा नियम होता, घरात स्वयंपाक झाला की नैवेद्याचं ताट घ्यायचं, पंढरीनाथाच्या मंदिरात यायचं, भगवंताला नैवेद्य दाखवायचा आणि नंतर मग प्रदक्षिणा वगैरे घालून ते ताट परत घरी आणायचं. भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय दामाशेठ कधी जेवले नाहीत. घरातल्या देवांना तर नैवेद्य असायचाच, पण नैवेद्याचं ताट ते रोज पांडुरंगाला घेऊन दाखवायचे. एक दिवस त्यांना गावाला जायचं होतं. त्यावेळेस नामदेवांचं वय 6-7 वर्षाचं असेल. त्यांना नाम्यास म्हणायचे, नाम्या असा नैवेद्य म्हणले तू दाखव. नामदेव म्हणाले हो. आणि नामदेव महाराजांनी तो नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवल्यानंतर त्यांना असं वाटलं की पांडुरंग जेवतील. आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे की पांडुरंग जेवत नाही म्हटल्यानंतर नामदेव ढसाढसा रडायला लागले. आणि त्यांनी भगवंताला सांगितलं की तुम्ही जोपर्यंत अन्न ग्रहण करत नाही तोपर्यंत मी घरी जाऊ शकणार नाही. प्रत्यक्ष पांडुरंग प्रकट झाले आणि त्यांनी त्यांचा नैवेद्य ग्रहण केला. नामदेव महाराज हे जन्मतः सिद्धपुरुष आहेत. जसे ज्ञानेश्वर महाराज अवतार पांडुरंग म्हटलेलं आहे, तसं नामदेव महाराज धर्म संस्थापनेसाठी, भगवत भक्तीची लीला करण्यासाठी अवनीतली अवतीर्ण झालेले आहेत. या नामदेव महाराजांनी नैवेद्य दाखवला, पांडुरंगाने तो ग्रहण केला आणि रिकामं ताट घेऊन घरी आले. आईला खूप आश्चर्य वाटलं. आईला वाटलं मुलाला भूक लागली असेल, त्याने तिथंच खाल्लेलं दिसतंय. त्याने आईला सांगितलं असं असं पांडुरंगाने खाल्लंय. वडिलांनाही गावावरून आल्यानंतर कळलं, पण वडिलांनी विश्वास नाही ठेवला. ते म्हणलं काहीतरी लबाड बोलतोच, तूच खाल्लेलं आहे म्हटले. मी इतके वर्ष नैवेद्य दाखवतो आहे, माझं नैवेद्य खाल्ला नाही, तुझंच कसं काय खाल्ला. आता नामदेवांच्या पुढे दुसरा प्रश्न की मला खोटं ठरवलं, मला लबाड ठरवलं. दुसऱ्या दिवशी ते पांडुरंगाशी भांडायला झाले की मी कसं काय खोटं ठरलो. त्याने वडिलांना सांगितलं, चला तुम्ही माझ्याबरोबर पांडुरंग खातो की नाही बघा. नामदेवांच्या आईचं आणि वडिलांचं असं परमभाग्य की अशा प्रकारचा दिव्य पुत्र त्यांना लाभल्यामुळे त्या मुलाच्या अनुषंगाने त्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं. प्रत्यक्ष पांडुरंग प्रकट झाले आणि दामाजी पंत आणि गोणाबाई यांच्यात देखत पांडुरंगाने तो नैवेद्य ग्रहण केला. म्हणजे नामदेवांचं वैशिष्ट्य असं, ते स्वतः तर तरले, त्यांना स्वतः तर पांडुरंगाचं दर्शन झालंच, पण त्याचबरोबर त्यांच्या आईला आणि त्यांच्या वडिलांना या दोघांना देखील पांडुरंगाचं दर्शन झालं. लहानपणापासून त्यांची विठ्ठल भक्ती प्रसिद्ध होती. असं सांगतात त्यांचे आईवडील की नामदेव महाराज बोलायला जे लागले ना, तो पहिला शब्दच त्यांनी विठ्ठल उच्चारला. संत आपले तर मुलं जी आहेत पहिल्यांदा आई म्हणायला शिकतात, बाबा म्हणायला शिकतात, काका मामा म्हणायला शिकतात आणि मग बाकीचे शब्द त्यांना येतात. आधी नातलगांच्या नावांचं त्यांच्यावरती प्रशिक्षण जास्त झालेलं असतं. याचा अर्थ असा की नामदेवाच्या घरामध्ये विठ्ठल भक्तीचं वातावरण असल्यामुळे सतत विठ्ठल 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 हा शब्द ऐकून ऐकून नामदेवांच्या मुखातनं पहिला शब्द बाहेर पडला असेल तर तो विठ्ठल. नामदेव पूर्वज
पूर्वाश्रमात किंवा पूर्वीच्या आयुष्यात दुराचारी होते आणि नंतर ते भगवत भक्त झाले असा गैरसमज महाराष्ट्रात आहे. ते नामदेव निराळेत. हे नामदेव निराळे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांना समकालीन असलेल्या ज्या संत नामदेवांचं चरित्र आपण पाहत आहोत ते लहानपणापासून भगवत भक्त आहेत. ते पूर्वायुष्यामध्ये दुष्चरित्र असल्याचा कुठेही उल्लेख नाही. काहीतरी दोन नामदेवांच्या चरित्रांची एकमेकात भेसळ करून थोडंसं विचित्र वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तसं काही नाहीये. नामदेव महाराज हे लहानपणापासूनच पवित्र आहेत. लहानपणापासूनच भगवत भक्त आहेत. तासनतास ते भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन व्हायचे. तत्कालीन प्रथेनुसार त्यांचं लग्न जे आहे ते वडिलांनी केलं, पण त्यांना त्या सांसारिक जीवनामध्ये अजिबात रस नव्हता. भगवंताच्या भक्तीमध्ये ते पूर्णपणे डुबून गेले होते. असे हो जया अंतरी भावदैसा, वसे हो तया अंतरी देवतैसा, अशा पद्धतीनं ते भगवंताच्या चिंतनात असत. प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांचा नैवेद्य ग्रहण केला. या एका गोष्टीमुळे सगळ्या पंढरपुरामध्ये संत नामदेवांची कीर्ती पसरली. नामदेवांनी स्वतःबद्दल एका अभंगात छान वर्णन केलेले आहे. शिंपी याचे कुळी जन्म मज झाला, परी हेतू गुंतला सदा शिवी, रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी, मन सदा शिवी रमले माझे. शिव ह्या शब्दावरती या ठिकाणी त्यांनी कोटी केलेली आहे. सतत शिवणे म्हणजे शिवी, सतत शिवतोय. काव्यामध्ये त्याला शिवी म्हणतात. आणि हे सतत भगवंताच्या चिंतनात आहे. अहो, विठ्ठलाच्याच मस्तकावरती शंकर आहे. विठोने शिरी वाहिला देवराणा असं समर्थांनी म्हटलेलं आहे. म्हणून ते म्हणतात, रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी, मन सदा शिवी रमले माझे. ते शिंपी असले तरी शिवण्यात रमले नाहीत, सदा शिवी रमले. सतत भगवंताच्या चिंतनात ते होते. याचा परिणाम असा झाला की त्यांचा संसार जो आहे तो काही व्यवस्थित होईना. त्यांचा संसारात काही लक्ष लागेना. त्यांच्या आईनी आणि वडिलांनी जे अभंग केलेले आहेत त्या अभंगात सुद्धा त्यांनी नामदेव महाराजांच्या बद्दल तक्रार केलेली आहे. नामदेव महाराजांच्या आई गोणाबाई एका अभंगात म्हणतात, संसाराची होळी केली तू नाम्या. नाम्या हे त्यांचं नावच आहे. नामदेव त्यांना कोणी म्हणत नाही, नाम्याच म्हणतात. आणि तू संसाराची होळी केली म्हणून म्हटलेलं आहे आईने. एक विकल्प आपल्या मनात येऊ शकतो की जर नामदेव महाराजांची आई संत आहे, वडील संत आहेत, घरातले सगळे संत आहेत, तर त्यांनी नामदेव महाराजांच्याबद्दल असं कसे उद्गार काढले? याचं एकच कारण, घरातले जे संत आहेत ते मळलेल्या वाटेने जाणार आहेत. नामदेव जे आहेत त्या मळलेल्या वाटेने जाणार नाहीयेत. म्हणून दामाजी म्हणतात, गण गोता माझी बरे केले नाव, माझे सत्व सर्व बुडवले. अगदी उत्कृष्ट उदाहरण समर्थ रामदासांचं आहे. त्यांचे वडील सूर्याजी पंत यांना रामाचं आणि सूर्याचं दर्शन झालेलं आहे. आई राणूबाई हिला सूर्याचं दर्शन झालेलं आहे. थोरला बंधू गंगाधर यांना रामचंद्राचं आणि सूर्याचं दर्शन झालेलं आहे. पण समर्थांनी लग्न न करता बाहेर निघून जावं हे त्यांना मान्य नाही. समर्थ आपले चार लोक, आम्ही जसा संसार केला तसा त्यांनी संसार करावा. परंपरेने जे चालत आलेलं आहे तेच त्यांनी करावं. काही माणसं अशी असतात ती मळलेल्या वाटेने चालणारी नसतात. ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठ्ठलपंतही भगवत भक्त होते, रुक्मिणीबाई सुद्धा भगवत भक्त होत्या, त्यांनी संसार केला. ज्ञानेश्वर महाराज तसं करण्यासाठी जन्माला नाही आलेले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे चार बहीण भावंड जी आहेत ती मळलेल्या वाटेने जन्माला आणण्यासारखी नाही आहेत. काही संत जे आहेत ते धरणाच्या पाण्यासारखे असतात, त्यांचं जीवन संचलित झालेलं असतं. काही संत जे असतात ते धबधब्यासारखे असतात. धबधब्याला स्वतःचा मार्ग शोधून काढावा लागतो.
आणि धबधब्याला कुठल्या तरी कड्यावरनं स्वतःला असं झोकून द्यावं लागतं. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, अरविंद विवेकानंद, मीरा कबीर, हे सगळे जे मोठे पुरुष होऊन गेलेले आहेत, हे सगळे जे महात्मे होऊन गेलेले आहेत, ते मळलेल्या वाटेने चालणार नाहीयेत. त्यामुळे संत नामदेवांच्या बद्दल त्यांच्या आईनी आणि वडिलांनी अभंगामध्ये जी काही तक्रार केलेली आहे, त्या तक्रारीचा अर्थ एवढाच की 4 लोकांप्रमाणे त्याने आपला संसार करावा, पैसे मिळवावेत, घर व्यवस्थित चालवावं, अशी आईवडिलांची इच्छा आहे. पण नामदेव तासनतास भगवंताच्या चिंतनात आहेत. घराकडे त्यांचं लक्षच नाहीये. मीराबाईंना सुद्धा त्यांच्या घरातल्याने जे बोललेलं आहे ते मीराबाई अभंगात म्हणते, लोग कहे कुल नासिर, या बाईने आमच्या कुळाचा नाश केलाय. कारण ही बाई संसारच करत नाही, सारखी कृष्णापुढे नाचत बसलेली आहे. नामदेव तसे संसारात लक्षच नाहीये, सारखे विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, हे ध्यान विठ्ठल, ते ध्यान विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल. लहानपणी विठ्ठल विठ्ठल म्हणायला शिकले आणि सगळं आयुष्य जे आहे विठ्ठल भक्तीमध्ये गेलं. आणि त्यामुळे घरातल्या लोकांना असं वाटतं की नामदेव महाराज जे आहेत ते संसाराचं नुकसान करतात. पण नामदेव महाराज म्हणतात, नको जाऊ परदेशी, वास करी पंढरीशी. आता नामदेव महाराजांचा परदेश लक्षात घ्या. समर्थ रामदासांचा एक गोड अभंग आहे, त्यात समर्थाने म्हटलेला आहे, प्रवृत्ती सासर, निवृत्ती माहेर. संसारामध्ये असणं म्हणजे सासरी असणं आणि भगवंतामध्ये असणं म्हणजे माहेरी असणं. संतांचे शब्द एकमेकाशी कसे मिळते जुळते असतात. नामदेव महाराज म्हणतात, नको जाऊ परदेशी, वास करी गे पंढरीशी. पंढरपूर हा स्वदेश आहे आणि प्रपंच हा परदेश आहे. नामदेव महाराज परदेशात राहायला तयार नाहीत. ते स्वदेशामध्ये म्हणजे पांडुरंगाच्या भजनामध्ये दंग होऊ इच्छितात. अशा प्रकारचे ध्येयवादी तरुण आणि त्यांचे मातापिता यांच्यामध्ये नेहमीच वैचारिक संघर्ष निर्माण झालेला आहे. आणि म्हणून नामदेवांना घरातले लोक जे आहेत ते उपदेश करतात की अरे जरा संसारात लक्ष दे. पण नामदेव जे आहेत ते मनस्वी आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये ते रमत नाहीत. याच काळात त्यांच्या कानावरती कीर्ती गेली संत ज्ञानेश्वर महाराजांची. त्यांनी रेड्यामुखी वेद बोलावले, ज्ञानेश्वरी नावाचा अद्भुत ग्रंथ लिहिला, चांगदेवानी त्यांचं शिष्यत्व पत्करलं, त्यांनी भिंत चालवली. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या नामदेव महाराजांच्या कानावरती गेल्या. नामदेव महाराजांचा अभंग आहे, काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती, वेद म्हैसामुखी बोलविला, नामा म्हणे याने, भक्ती केली खास, चालविली भिंती मृत्तिकेची. या अभंगावरनं असं स्पष्ट दिसतं की नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातले हे सगळे चमत्कार जे आहेत हे प्रत्यक्ष ऐकलेले आहेत आणि त्याच्या नोंदी केलेल्या आहेत. तर या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. विविध कुठले तरी रेडे नावाच्या आडनावाकडनं ज्ञानेश्वर महाराजांनी वेद म्हणून घेतले आणि म्हणून त्याचंच पुढे रेड्यामुखी वेद बोलवले असं झालं, असं अजिबात नाहीये. वेद म्हैसामुखी बोलविला, रेडा सुद्धा नाही, चक्क म्हैसा शब्द वापरलाय नामदेव महाराजांनी. तर या सगळ्या ऐतिहासिक कथा आहेत. पण नामदेव महाराजांच्या मनात आलं की एवढा मोठा महात्मा आळंदीला आहे, आपण आळंदीला जावं आणि त्याचं दर्शन घ्यावं. योगायोगानं गोरा कुंभार जे आहेत ते पण त्यावेळेस तिथं आलेले आहेत. नामदेव महाराज मजल दरमजल करत आळंदीला पोहोचले. नामदेव महाराजांना भगवंताचं दर्शन झालं होतं, पण एक अभिमान त्यांच्यामध्ये होता की मी फार मोठा भक्त आहे, प्रत्यक्ष पांडुरंग माझ्या हातचं खातो, प्रत्यक्ष पांडुरंगाने माझा नैवेद्य घेतलेला आहे, आपला अधिकार फार मोठा आहे. अशा प्रकारचा एक थोडासा अभिमानाचा किंतु नामदेव महाराजांच्या मध्ये राहिलेला आहे. नामदेव महाराजांना अद्वैत बोध झालेला नाही. याचा सरळ सरळ अर्थ असा की नुसतं भगवत दर्शन हे पुरेसं नाहीये.
आपण स्वतः भगवत स्वरूप झालं पाहिजे आणि सगळं जग त्या भगवंताची अभिव्यक्ती आहे याची अनुभूती आली पाहिजे. जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत, हाची जाणीजे निश्चित भक्तियोगू माझा. सगळीकडे तो परमात्मा नटलेला आहे अशा प्रकारची धारणा झाली पाहिजे. आणि जोपर्यंत ती धारणा होत नाही तोपर्यंत नुसतं देवाचं दर्शन आणि द्वैतात्मक भक्ती पुरेशी नाहीये. म्हणून या ठिकाणी नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाची प्रेरणा झाली ती पांडुरंगानेच केली. सगुण उपासनेचा सर्वात चांगला लाभ म्हणजे सद्गुरू तुमच्याकडे चालत येतात किंवा तुम्ही सद्गुरूकडे चालत जाता. भगवंत तुमच्या जीवनात सद्गुरूची जेव्हा आवश्यकता निर्माण होईल तेव्हा सद्गुरूची व्यवस्था करत राहतो. तुम्ही भगवंताची भक्ती करा. गुरु आपैसा भेटे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. तसं नामदेवांना पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे. त्यांच्या भावानुसार पांडुरंग त्यांच्याशी बोलतात. पण आता अद्वैत बोध प्राप्त व्हावा यासाठी त्यांना बरोबर ज्ञानेश्वर महाराजांकडे येण्याची प्रेरणा झाली. ती प्रेरणा पांडुरंगानेच दिली. आळंदीत नामदेव महाराज आले. त्यांना असं वाटलं कुठेतरी थोडासा आत अभिमानाचा किंतु होता. आपलं बहुतेक फार मोठं स्वागत होईल, आळंदीत लोक आपल्याला फार मानतील, आपण पांडुरंगाशी बोलतो, पांडुरंग आपला नैवेद्य ग्रहण करतात. पण त्या मानाने काही तेवढा सत्कार तिथं झाला नाही. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे चौघं त्यांच्या समोर आले. ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होतं की नामदेव महाराज जे आहेत त्यापेक्षा वयाने मोठेत, 4 वर्षांनी मोठेत. निवृत्तीनाथांनी माहित होतं आपल्यापेक्षा ते वडील आहेत. म्हणून नामदेव महाराज आल्या आल्या निवृत्तीनाथांनी त्यांना खाली वाकून नमस्कार केला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना नमस्कार केला. सोपानदेवांनी त्यांना खाली वाकून नमस्कार केला. मुक्ताबाई महापक्की आहे. मुक्ताबाई हे फार मोठे विलक्षणच व्यक्तिमत्व आहे. मला या 4ही भावंडामध्ये मुक्ताबाईंचं वैशिष्ट्य फार वाटतं. एक वेगळीच बाई आहे. तिने नमस्कार नाही केला. तिच्या लक्षात आलं या माणसाला अभिमान आहे. तिने विचार केला निवृत्तीनाथाने यांना वाकून नमस्कार केला, यांनी निवृत्तीनाथाला का नाही नमस्कार करू. माझ्या भावाने ज्ञानेश्वराने त्यांना नमस्कार केला, त्यांनी ज्ञानेश्वराला का नमस्कार नाही करू. एकमेका लागती पायी रे, खेळ मांडियाला वाळवंटी घाई, नात ती वैष्णव भाई रे. एकमेकाला नमस्कार करणे ही वारकरी पद्धत आहे. फक्त नमस्कार स्वीकारण्याची पद्धत नाही. आपण कोणीतरी मोठे आहोत अशा प्रकारचा जो अभिमान नामदेवांच्या अंतःकरणामध्ये होता, मुक्ताबाईंनी ते ओळखलं आणि मुक्ताबाईंनी नमस्कार नाही केला. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा मुक्ताबाईंकडे पाहिलं तेव्हा मुक्ताबाईंनी खून करून मला नमस्कार करायला सांगू नको अशा आशयाचा संकेत केला. तिने नमस्कार करत. मग मुक्ताबाई मुद्दाम विषय काढते, गोरोबा काका ही सगळी जी मडकी आहेत यातलं कच्चं मळकं ओळखा की. नामदेव महाराजांना कळलं नाही हे काय प्रकरण आहे. आणि तेवढ्यात गोरोबांनी त्यांच्या जवळचं एक लाकडी ठोकायचं जे होतं ते लाकूड घेतलं आणि ते म्हणाले मी प्रत्येकाच्या डोक्यावरती मारीन, ज्याला लागेल ते मडकं कच्चं. आणि सुरुवात केली की पहिल्यांदा एक तर लाकडी हातातला सोटा घेतला आणि निवृत्तीनाथांच्या डोक्यावर मारला. निवृत्तीनाथांना देहबुद्धी नसल्यामुळे ते शांत बसून राहिले. ज्ञानदेवांना मारला, तेही शांत बसून राहिले. सोपानदेवांना मारला, तेही शांत बसून राहिले. नामदेवांच्या लक्षात आलं की आता आपली काही सुटका नाही. भगवंताची भक्ती करत होते, भगवंत संभाषण करत होते, पण अद्वैत बोध प्राप्त न झाल्यामुळे देवबुद्धी सुद्धा शिल्लक होती. आणि देवबुद्धी शिल्लक असल्यामुळे थोडासा अभिमान सुद्धा होता. गोरोबा काकांनी त्या लाकडाने त्यांच्या डोक्यावरती फटका मारला
आणि नामदेव महाराज एकदम विवळले, अगा इग म्हणून म्हटले. आणि मग मुक्ताबाई म्हणाल्या, हे मडकं कच्चं आहे, हे मडकं चांगलं भाजायला पाहिजे. त्या रात्रीतनं नामदेव महाराज आळंदीतनं पळून गेले. त्यांनी कुठल्याही संताचा निरोप घेतला नाही. गोराकुंभाराने जाताना भेटले नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं नाही. निरोप न घेता ते पहाटे उठले आणि पंढरपूरच्या दिशेने निघून गेले. त्यांना असं वाटलं आपला अपमान झाला. आपण भगवंताशी बोलतो, आपण भगवंताची इतके भक्त आहोत, ज्या प्रकारचा मान आपला राखला जायला पाहिजे होता तो मान तर राखला गेलाच नाही, पण एवढ्याशा पुरीनं आपला अपमान केला. आणि त्यात बाईकडनं पुरुषाचा अपमान झाला ना की ते जर आणखी वेगळं असतं प्रकरण. दुर्योधन जेव्हा पाण्यामध्ये पडला तेव्हा सगळेच हसले. भीष्म हसले, द्रोणाचार्य हसले, युधिष्ठिर हसला, सगळे हसले. पण द्रौपदी हसले तर त्याला जास्त वाईट वाटलं की द्रौपदी पण हसले. अरे बापरे, स्त्री देखत अपमान झाला आणि स्त्रीकडून अपमान झाला की पुरुषाचा पुरुषी अहंकार जो आहे तो एक वेगळा थोडासा जागा होतो. नामदेव महाराज फार मोठे भक्त आहेत. एक थोडासा अभिमानाचा किंतु जो आहे तो दूर करायसाठी भगवंताने ही लीला घडवून आणली. पंढरपूरला ते परतले आणि आलेल्या पांडुरंगासमोर आले आणि सगळं पांडुरंगासमोर निवेदन केलं. रडायला लागले पांडुरंगासमोर की का तू माझा आज अपमान केलात, का माझ्याशी फजिती केली, काय माझ्यामध्ये त्रुटी होती, असं का घडलं. तेव्हा भगवंताने त्याला सांगितलं, तुझ्या जीवनात सद्गुरू नाहीत, तू औंड्या नागानाथला जा, तिथे एक सत्पुरुष आहेत, ते तुला दीक्षा देतील. मंदिरातच बसलेले पाहत आढळतील. नामदेव महाराज त्या मंदिरात आले. मंदिरात विसोबा खेतर बसलेले आहेत. आणि विसोबा खेतर कसे बसलेले आहेत, अंगावरती थोडी महारोगाची लक्षणं, एक प्रकारची दुर्गंधी, आणि आपले दोन्ही पाय जे आहेत ते शंकराच्या पिंडीवरती ठेवलेले आणि भिंतीला टिकून असे आरामशीर पडलेले. आश्चर्य वाटलं नामदेवांना. बरं, मंदिरात ते बसलेले आढळतील म्हटल्यावर त्यांच्या लक्षात आलं हे दुसरं कोणी नाही ते इथे. याचा अर्थ असा की हे आपले सद्गुरू की काय, ज्यांच्या अंगाला एवढी दुर्गंधी सुटलेली आहे, ज्यांना भगवंताच्या समोर कसं बसावं एवढा सुद्धा विवेक नाही, हे आपले गुरु. आपल्या मनामध्ये ही जी सगळी गणितं असतात ना ती अत्यंत चुकीची असतात. आपण सत्पुरुषांची किंमत सुद्धा बहिरंगावरनं करतो. प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन आपण बहिरंगावरनं करतो. म्हणून चोखामेळ्याने म्हटलं, उसो डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. बहिरंगावरनं आपण मूल्यमापन करतो. नामदेवाने लगेच मूल्यमापन केलं. आणि नामदेव महाराज जे आहेत ते दृश्य पाहिल्यानंतर त्यांना शिसारी आली. ते विचारतात, काय आहे, असे का तुम्ही बसलात. अहो, प्रत्यक्ष भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्ही पाय ठेवलेत, माहितीये का तुम्हाला. विसोबा खेतर नाटकच करत होते. ते नामदेव महाराजांना म्हणाले, बाबा रे, काय करू, इतका देह क्षीण झाला आहे की मी हलू शकत नाही. ती वात्रट मुलं आली, त्यांनी माझे पाय धरले आणि पिंडीवर नेऊन ठेवले. पाय हलवायचे सुद्धा अंगात त्राण नाही. आता बाबा तू असं कर, जिथं पिंड नाहीये तिथे माझे पाय उचलून ठेव. नामदेव महाराजांना ते बोलणं स्वाभाविक वाटलं आणि त्यांनी ते पाय उचलून बाजूला केले. तर तिथं पुन्हा पिंड, ज्या दिशेने पाय हलवावेत त्या दिशेने पिंड. नामदेव महाराज थक्क झाले. ते पाहतच राहिले. अशी नोंद आहे की जेव्हा त्यांनी आश्चर्याने विसोबा खेत्राकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या शरीराची ही दुर्गंधी नाहीशी झाली. अगदी तप्तमुद्रांकित ब्राह्मण असं एकदम तेजस्वी शरीर जे आहे ते नामदेवांना दिसलं.
आणि नामदेव महाराजांच्या मस्तकावरती विसोबा खेत्राने असा हात ठेवला. नामदेव महाराजांनी आपला अनुभव सांगितलेला आहे की ज्या क्षणी त्यांनी माझ्या मस्तकावरती हात ठेवला त्या क्षणी सगळीकडे नामदेव महाराजांना भगवंत दिसायला लागला. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत याची अनुभूती त्यांना आली. किती दिवस मूर्तीमध्ये परमेश्वर पाहणार, किती दिवस संकुचित राहणार. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, संकोचिनी काय झालासे लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. मी सगळीकडे नटलेलो आहे हा अनुभव आला पाहिजे. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहाला. एक विचार माझ्या मनात येऊन जातो की नामदेव महाराज हे अवतार पुरुष आहेत, मग खरंच त्यांना अभिमान होता का? खरंच त्यांना तो अपमान वाटला का? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या लीला आहेत, नाटक आहे. जसं स्वामी विवेकानंद रामकृष्णांबद्दल सतत संशय घेतात, सतत चिकित्सा करतात, मूर्तीपूजा मानत नाहीत, मी मंदिरात जाणार नाही म्हणतात. खरंच विवेकानंद असे आहेत का? अनेकदा अवतार पुरुष जन्माला येतात तेव्हा इतर लोकांच्या साठी आदर्श वस्तुपाठ प्रस्थापित करण्यासाठी स्वतः तसं वागून दाखवतात. गुरुशिवाय राहण्याची दुर्बुद्धी माणसाला होऊ नये आणि तो मनाला येईल तसा एकांतिक भक्ती करत राहू नये म्हणून नामदेव महाराज आधी गुरु नाही म्हणून अपमान सहन करतात, असं दाखवतात आणि नंतर गुरुची प्राप्ती करून घेतात. मुळात नामदेव महाराजांना अभिमान वगैरे काही नाहीये. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत संत स्वतःकडे वाईटपणा घेतात आणि हे दोष आपल्यात आहेत, पण ते सद्गुरू कृपेने आणि भगवत कृपेने दूर झाले असं दाखवतात. तर माझ्या दृष्टीनं ही सगळी नामदेवांची लीला आहे आणि या लीलेद्वारा ते दाखवून देतात की फक्त मूर्तीपूजा करून चालणार नाही, तर माणसाला अद्वैत बोध जो आहे तो प्राप्त झाला पाहिजे. ज्याप्रमाणे भगवान रामकृष्ण परमहंसांनी आपल्या स्पर्शाने विवेकानंदांचे जीवन बदलून टाकले, त्याप्रमाणे विसोबा खेत्रांनी आपल्या स्पर्शाने नामदेवांच्या मस्तकावरती हात ठेवून त्यांचं संपूर्ण जीवन बदलून टाकलं. त्या क्षणी नामदेवांच्या मुखातनं अभंग बाहेर पडला, नामाप आहे अवघा जिकडे तिकडे देव कुठे रीता ठाव न देखीची. रीता ठावया राघवे विण नाही हा समर्थांचा अनुभव. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत हा उपनिषदातल्या ऋषींचा अनुभव. भरला घनदाट हरी दिसे हा ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव. अंदर राम बाहिर राम जहा देखो सो राम ही राम हा कबीरांचा अनुभव. किंवा भक्ताचं लक्षण सांगताना भगवंताने गीतेमध्ये म्हटलेलं आहे, वासुदेवा हा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. ज्याला सगळीकडे भगवंत दिसतो असा महात्मा अगदी दुर्लभ आहे. नामदेवांच्या वाट्याला असा दुर्लभ महात्मा होण्याचं भाग्य आलं. विसोबा खेत्रांच्या सहवासामध्ये त्यांच्या लक्षात आलं की सगळीकडे परमात्मा नटलेला आहे, सगळीकडे तो भगवंत नटलेला आहे. या अद्वैत बोधाची परिणती पुढच्या त्या कथेमध्ये झाली की पंढरपूरला परतत असताना चंद्रभागेत स्नान केलं, नैवेद्य दाखवला आणि ती भाकरी कुत्र्याने पळवली तेव्हा तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या पाठीमागे धावत सुटले. अर्थाम भाकरीला तूप लावायचे विठ्ठला, कुत्र्याला ते विठ्ठला म्हणून हाक मारतात. विसोबा खेत्रांनी त्यांना जो स्पर्श केला त्या स्पर्शामुळे नामदेव महाराजांचं संपूर्ण जीवन जे आहे ते बदललं आणि त्यांना सगळीकडे परमात्मा दिसायला लागला. नामदेव महाराज आणि रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रात एक विलक्षण साम्य आढळतं. रामकृष्णांना सुद्धा अद्वैत बोध प्राप्त झाला, पण अद्वैत बोधाच्या प्राप्तीनंतर रामकृष्ण परमहंसांचं कालिमातेवरलं प्रेम कधी कमी झालं नाही. तसंच नामदेवांच्या बाबतीत पाहायला मिळतं.
अद्वैत बोध झाला, पण विठ्ठलाचं प्रेम कधी कमी झालं नाही. उलट ते विठ्ठला म्हणतात, तू माझी माऊली मेवो तुझा कान्हा, नको चोरू पाहना पांडुरंगे, भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, नामा म्हणे आम्ही लेकराची जाती, भेटावया खंती वाटत असे. एक प्रकारची अर्थता, एक प्रकारची व्याकुळता, एक प्रकारची प्रपत्ती, एक प्रकारचं सर्वसमर्पण आपल्याला नामदेवांच्या अभंगामध्ये पाहायला मिळतं. भगवंताच्या दर्शनासाठी प्राण कासावीसत आहेत, म्हणून नामा गहिवरे दाटला, देह धरणीवरी लोटला. तुकोबांच्या जीवनात जी प्रपत्ती पाहायला मिळते, जी व्याकुळता पाहायला मिळते, तशा प्रकारची व्याकुळता आपल्याला नामदेव महाराजांच्या अभंगात पाहायला मिळते. नामदेव महाराज स्वतःच्या दोषांचा पाडा पांडुरंगाजवळ वाचतात. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा ना घे, कीर्तनी बैसता निद्रे नागविले. तुमचे आमचे दुःख जी आहेत ती त्यांनी तिथे व्यक्त केलेली आहेत. प्रत्यक्ष नामदेव महाराज तसे नाही आहेत. जसं करुणाष्टकामध्ये समर्थ म्हणतात, विषयी जनांनी मजला देविले, संसार संगे आयुष्य गेले. ही समर्थांची व्यथा नाहीये, तुमचं आमचं आयुष्य कसं चाललेलं आहे ती व्यथा समर्थांनी करुणाष्टकात बोलून दाखवलेली आहे. तसं कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखी, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा ना घे. त्यांना लाज वाटते आपल्या दोषांची. अप्रत्यक्षरित्या नामदेव महाराज तुम्हाला आणि आम्हाला असं सूचित करत आहेत की आपल्याला आपल्या दोषांची खंत वाटली पाहिजे. आपल्यातून नामसदाना होत नाही, आपल्यातून भक्ती होत नाही, आपल्यातून भजन होत नाही, आपला सगळा वेळ संसारात जातो. या सगळ्या गोष्टीची आतमध्ये कुठेतरी खंत वाटली पाहिजे. असं डिस्टर्ब झाल्याशिवाय, असं अस्वस्थ झाल्याशिवाय भगवंताचं प्रेम निर्माण होणार नाही. ती अर्थता नामदेव महाराजांच्या वेगवेगळ्या अभंगामध्ये पाहायला मिळते. नामदेव महाराजांचे अभंग हे विविध अंगी आणि विविध रंगी आहेत. ते पांडुरंगाशी भांडतात सुद्धा. कधी दास्य भाव असतो, कधी सख्य भाव असतो. एका अभंगात पांडुरंगाची हजेरी घेताना ते म्हणतात, घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार. नाम घ्यायला लावतो, भक्ती करायला लावतो, आणि इतका लोकांना त्रास दिल्यानंतर मग केव्हा तरी तू प्रसन्न होतो. हे तुझं औदार्य. कसलं औदार्य आलं? एका अभंगात ते म्हणतात, आम्ही भक्त आहोत म्हणून तुझी किंमत आहे, नाही तर तुला कोण विचारतं? तुझं महात्म्य आमच्यामुळे वाढलेलं आहे. नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे भाव जे आहेत ते पाहायला मिळतात. मीच माझा देव, मीच माझा भक्त, तू वृंदावन मी चिरा, तू कुडी मी आत्मा, तू तुळशी मी मंजिरी. या अभंगात नामदेव महाराजांचा अद्वैत बोध पाहायला मिळतो. आपणच भगवत स्वरूप झालेलो आहोत, आपण आता भगवंताशी एकरूप झालेलो आहोत. अशा प्रकारचा त्यांचा अद्वैत बोध जो आहे तो अद्वैत बोध या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत विसोबा क्षेत्रांच्या सहवासामध्ये नामदेव महाराज जे आहेत त्यांचं जीवन जे आहे ते संपूर्णपणे बदललं. नामदेव महाराजांच्या काही अभंगामध्ये आपल्याला दांभिकता, बुवाबाजी याच्यावरती त्यांनी कोरडे ओढलेले पाहायला मिळतात. सगळ्या संतांनी हे काम केलेलं आहे. शुद्ध परमार्थाचं प्रतिपादन करत असताना कोणत्याही संतांनी दांभिकता आणि बुवाबाजी यांना खतपाणी घातलेलं नाहीये. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची अजिबात गरज नाहीये. हे सगळं काम आमच्या संतांनी केलेलं आहे. नामदेवांच्या अभंगामध्ये अशा प्रकारची परखडता जी आहे ती पाहायला मिळते. नामदेवांच्या सहवासामध्ये अनेकांचं जीवन बदलल्याचं ऐकायला आणि पाहायला मिळतं. एक चोर होता, तो नामदेवांच्या सहवासामध्ये सज्जन होऊन गेला. नामदेवांच्या वचनाची, उपदेशाची अनुभूती त्याला आली. त्यांनी चोरी सोडून दिली आणि हा चोर जो आहे पुढे एका राजाकडे त्याची प्रधान म्हणून नियुक्ती झाली. म्हणजे सत्पुरुष माणसाचं जीवन बदलतात
तेव्हा त्याला फक्त सदाचारी बनवत नाही, तर त्याला ज्या प्रकारचं वैभव प्राप्त व्हावं अशी मनामध्ये अभिलाषा असते ते वैभव सुद्धा देऊन टाकतात. दृष्टादृष्ट विजये होवा विजय ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. केवळ आध्यात्मिक अनुभूती देत नाहीत तर भौतिक यश सुद्धा देतात. त्या चोराबद्दल राजाच्या मनामध्ये त्याचं परिवर्तन पाहून, त्याचा प्रामाणिकपणा पाहून श्रद्धा बसली आणि राजाने त्या चोराला आपला प्रधान म्हणून नेमलं. पूर्वायुष्यातला चोर पुढे राजाचा प्रधान झाला. बरीच शहाला एकदा असं वाटलं की नामदेव महाराजांची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी मुद्दाम नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं ते तिथं बाहेर गाय मारली. कीर्तन संपलं. कीर्तनात नामदेव महाराज म्हणाले की भगवंताला जर प्रेमाने हाक मारली तर काय घडणार नाही, मेलेला प्राणी सुद्धा जिवंत होईल. तेवढं एक वाक्य ऐकलं आणि तुम्ही मुद्दाम मेलेली गाय तिथं आणली आणि नामदेवांना सांगितलं, तुम्ही म्हटलात ना भगवंताला प्रार्थना केल्यावर मेलेला प्राणी सुद्धा जिवंत होतो, आता ही गाय जिवंत करा. आता नामदेव महाराजांच्या पुढे पंचायत. त्यांनी पांडुरंगाला धावा केला आणि ते म्हणाले 72 तासामध्ये ही गाय उठेल म्हटले. सगळे लोक थांबून राहिले. म्हटले थांबू 72 तास बघू तरी. 50 तास झाले, 60 तास झाले, 70 तास झाले. नामदेव महाराज पांडुरंगाला धावा करतायत. 72व्या तासाला ती गाय उठली आणि चालायला लागली. भगवंताने नामदेवांची लाज राखली. बरीच शहा जो होता तो नामदेवांना शरण गेला आणि त्यांनी नामदेव महाराजांना सांगितलं की तुमचा अधिकार जो आहे तो मला मान्य आहे, मी तुमचं दास्यत्वपद करतो. नामदेव महाराज पंढरपूरला आले. त्यांना पांडुरंगाचा राग आला की एवढा वेळ का लावला, 3 दिवस का लावले. ते पांडुरंगाला विचारायला लागले. पांडुरंग म्हणाले, अरे तू 72 तास म्हटला म्हणून मला 72 तास थांबणं भाग पडलं. तू जर म्हटलं आता आत्ता गाय उठेल तर लगेच उठली असती. उशीर तू केलास, माझ्याकडून काही प्रश्न नाहीये. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. अनन्यास रक्षी तसे चापपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. तो जवळच आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. हा अनुभव नामदेव महाराजांना आला. म्हणून या ठिकाणी नामदेव महाराजांना या घटनेनंतर एक वेगळी दृष्टी प्राप्त झाली. नामदेव महाराजांनी जे वेगवेगळे अभंग लिहिलेले आहेत त्यात ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती करणारे अभंग आहेत. आणि गंमत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवांचं वर्णन करणारे अभंग उपलब्ध आहेत. काही मंडळी मुद्दाम ब्राह्मणेतर वाद वाढवायसाठी, संतांचं जातीनुसार विभाजन करण्यासाठी, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांना एकमेकापासून दूर करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांना ब्राह्मण्याचा रंग देतात, नामदेव महाराजांना बहुजन समाजाचा रंग देतात आणि त्या दोघांना एकमेकापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. इथं ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगामध्ये नामदेव महाराजांची प्रशंसा करतात. नामदेव महाराज आपल्या अभंगामध्ये ज्ञानदेवांची स्तुती करतात. दोघांच्या काही गोडकथा उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ हे सगळे संत जे आहेत ना हे तीर्थयात्रेला निघालेत. नामदेव महाराज अशी रुसून निघून गेले आळंदी येऊन, ते ज्ञानेश्वर महाराजांच्या मनाला खूप लागून राहिलं. ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत कोवळ्या मनाचे. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला आपणच आता पंढरपूरला जावं आणि नामदेवांना भेटावं. जो मनुष्य आपल्या सहवासात आलेला आहे तसं तुटता कामा नये. शेवटपर्यंत माणसं जुळून ठेवायला लागतात. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, वाटेत त्यांना गोरा कुंभार, सावतामाळी हे सगळे जॉईन झाले आणि हे सगळे लोक पंढरपुरामध्ये आले. मग या सगळ्या लोकांनी तीर्थयात्रा करायचं ठरवलं. नामदेव महाराज त्यांच्याबरोबर निघालेले आहेत. किती घटना घडल्या असतील, काय भगवत भक्तीमध्ये ते रंगून गेले असतील, सतत हरिनामाच्या गजरामध्ये दंग होऊन गेले असतील. ते जिथं जातील तिथं पंढरपूर तयार झालं असेल. मोबाईल पंढरपूर त्यावेळेस त्याचं रूप झालं असेल त्या यात्रेचं. अशी कथा सांगतात की एके ठिकाणी एक विहीर होती. त्या विहिरीच्या
पाणी खूप खोल गेलेलं होतं. तेव्हा नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज डोकावून पाहतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मी माझी पाण्याची सोय केली आहे म्हटले. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अनिमा सिद्धीचा वापर केला, एकदम लघुरूप धारण केलं आणि ते खाली उतरले आणि पाणी पिऊन वर आले. आणि त्याला माझं काम झालं. नामदेव महाराज जे आहे ते पांडुरंगाला धावा करतात की काय आहे, आम्हाला सगळ्यांना तहान लागलेली आहे, पाणी प्यायचं आहे, विहीर इतकी खोल आहे, तू आता आम्हाला पाणी दे. त्या विहिरीला झरे फुटले आणि विहीर अशी भरभर भरभर पाण्याने भरली आणि भरून ओसंडून व्हायला लागली. मग ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना म्हणतात, सिद्धीमुळे एकट्या माणसाचं काम होतं, भक्तीमुळे सगळ्यांची सोय होते. माझ्या सिद्धीमुळे माझी एकट्याची तहान भागली, पण बाकीचे तसेच राहिले. तू भक्ती केली त्यामुळे नदीचं ते विहिरीचं पाणी वरती आलं आणि सगळ्या लोकांना पाणी प्यायला मिळालं. तेव्हा नामदेवा, तूच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस. कोण कोणापेक्षा श्रेष्ठ आहे, कोण कनिष्ठ आहे? सगळे संत एकमेकाला स्वतःपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून म्हणतात. कुणी असा दावा केलेला नाहीये की मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून. संतांच्या श्रेष्ठ आणि कनिष्ठतेवरनं वाद ते घालत असतात ज्यांना भक्ती करायची नसते आणि ज्यांचा भगवंताशी काही संबंध नसतो. या ठिकाणी संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचं एकमेकावर प्रेम जे आहे ना, ते पाहण्यासारखं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा देह ठेवला त्यावेळेस त्या देहत्यागाचं कितीतरी दुःख नामदेव महाराजांना झालेलं आहे. नामा म्हणे देवा, वाटत असे खंती, चालली विभूती योगी यांची, कासाविस प्राणी मन तळमळी, जैसिका मासोळी जीवनाविण, दाही दिशा ओस वाटती उदास, करिता ती सोस मना माझी. ज्ञानेश्वर महाराज गेले, नामदेवांना चैन पडेना. स्वतः ज्ञानेश्वर महाराजांचा हात धरून ते त्यांना समाधीच्या तिथं बसवून ठेवतात. किती दुःख वाटलं असेल नामदेव महाराजांना, आपण कल्पना करू शकतो. इथं ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांचं एकमेकाबद्दलचं प्रेम जे आहे ते लक्षात घेण्यासारखं आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांनी तीर्थयात्रा केली तेव्हा काशी येथे प्रत्यक्ष विश्वेश्वर जे आहेत ते ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला मंदिरातनं बाहेर आले. त्या ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार काय आहे हे नामदेव महाराजांना कळलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या पश्चात 54 वर्ष राहिले हे नामदेवांचं फार मोठं भाग्य. भगवत भक्तीसाठी आणि कार्यासाठी जीवन पाहिजे अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे. तुकाराम महाराजांच्या प्रमाणे ते मोक्ष मागत नाहीत. झणी मज मुक्ती देसी पांडुरंगा, मग मी संत संगा केवी मिळे, पंढरीचा आनंद हा सुख सोहळा, कवणीची ये डोळा पाहे जाऊ, नामा म्हणे मज तुझी चरण सेवा, जन्मोजन्मी देवा द्यावी मज. न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. नामदेव आणि तुकाराम यांची आंतरिक तार कशी जुळलेली आहे बघा. जर मोक्ष मिळाला तर भक्ती केव्हा करायची? पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या सारख्या संताबरोबर तीर्थयात्रा कशी करता येईल? म्हणून मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल आणि अशा प्रकारे पांडुरंगाचं नाव, भगवत भक्ती, भगवत संकीर्तन माझ्यातून होऊ दे असं नामदेव महाराज म्हणतात. नामदेव महाराजांनी जे कार्य केलेले आहे त्यातलं एक महत्वाचं कार्य म्हणजे अस्पृश्यांचा उद्धार. मोठं क्रांतिकारक कार्य नामदेव महाराजांनी केलेलं आहे. सोखा मेळा महार समाजातला असल्यामुळे त्याची समाजात कशी विटंबना होत होती, त्याला मंदिरात सुद्धा प्रवेश कसा नव्हता याचं वर्णन त्याने आपल्या अभंगामध्ये केलेलं आहे. त्या चोखा मेळ्याच्या मस्तकावरती हात ठेवून नामदेव महाराज त्याला अनुग्रह देतात. अशा शूद्रवर्णातल्या माणसाला अनुग्रह देण्याची परवानगी नव्हती. नामदेव महाराजांनी क्रांती केली आणि चोखा मेळ्याला स्वतःचं शिष्य करून घेतलं. चोखा मेळ्यांचे अभंग आहेत, त्यात नामदेव महाराजांनी स्पर्श केल्यानंतर त्यांच्या कृपेने आपलं जीवन कसं बदललं ते चोखा मेळ्याने अभंगात लिहिलेलं आहे. एवढ्यावर नामदेव महाराज थांबलेले नाहीयेत.
चोखामेळ्याच्या मृत्यूनंतर नामदेव महाराजांनी संत चोखामेळ्यांचं शरीर पंढरपुरात आणलं. गावकूस कोसळलं आणि त्या दरडीखाली चिरडून संत चोखामेळा मरण पावले. पण नामदेव महाराजांनी त्यांना पंढरपूरला आणलं. विठ्ठलाच्या समोर त्यांच्यावरती अग्निसंस्कार केले. आज आपण जर पंढरपूरला गेलात तर नामदेवाची जी पायरी आहे त्या पायरीच्या समोर चोखामेळ्याची समाधी आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा वाटेवर मंदिराच्या समोर नामदेवाच्या पायरीला लागून त्यांचे शिष्य चोखामेळा यांची समाधी आहे. नामदेव महाराजांनी अस्पृश्यांच्या उद्धाराचं आणि सामाजिक विषमता नष्ट करण्याचं हे जे कार्य केलेले आहे हे मोठं विलक्षण कार्य आहे. 10-15 वर्ष हा महापुरुष पंजाबमध्ये होता. गुजरात, माळवा, राजपुताना, पंजाब या ठिकाणी नामदेव महाराजांनी परिभ्रमण केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी विठ्ठल भक्तीचा प्रचार केलेला आहे. पंजाबातल्या घुमान या ठिकाणी नामदेव महाराजांनी 15 वर्ष वास्तव्य केलेलं आहे. हिंदीमध्ये रचना करणारे नामदेव महाराज हे अपवादभूत मराठी संत कवी आहेत. आणि नुसत्या हिंदी रचना नाही आहेत. नामदेव महाराजांचे 61 हिंदी अभंग शिखांच्या गुरु ग्रंथ साहेबा या धर्मग्रंथात अंतर्भूत केलेले आहेत. कल्पना करा, नामदेव महाराजांनी 1350 साली देह ठेवला. गुरु नानक जे आहेत तिथून शीख संप्रदायाची सुरुवात 1469 ते 1539 ह्या कारकिर्दीत शीख संप्रदाय वाढलेला आहे. अर्जुन सिंगांच्या काळामध्ये ग्रंथ साहेबा तयार झालेला आहे. अर्जुन सिंग हे 4थे धर्मगुरू, 5वे धर्मगुरू, त्यांचा कालखंड 1581 ते 1606. याचा अर्थ नामदेव महाराजांनी देह ठेवल्यानंतर जवळजवळ 250 वर्षानंतर ग्रंथसाहेबा तयार झालेला आहे. याचा अर्थ नामदेवांच्या अभंगांचा पंजाबमध्ये प्रभाव त्यांच्या देहत्यागानंतर 250 वर्ष होता. म्हणून त्यांचे 61 अभंग जे आहेत ते ग्रंथसाहेबामध्ये घेतले गेले. लाहोर, अमृतसर, गुरदासपूर, लायलपूर, जालंधर, लुधियाना, अंबाला, भिवानी या ठिकाणी नामदेव महाराजांची मंदिरं पंजाबात पाहायला मिळतात. महाराष्ट्राबाहेर आपल्या संतांचा आणि दैवतांचा प्रभाव पडणारे संत नामदेव महाराज हे एकमेव संत आहेत. आज त्यांची पंजाबात 100हून अधिक मंदिर आहेत. राजपुतान्यात जयपूर, बिकानेर, जोधपूर, भरतपूर, अलवार इथं नामदेव महाराजांची मंदिर आहेत. शिखांमधले अनेक लोक जे आहेत हे स्वतःला नामदेव महाराजांच्या परंपरेतले समजतात. ते वारकरी आहेत, ते शुद्ध शाकाहारी आहेत. आज पंजाबमधले अनेक माणसं आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीला येतात. ते सांगतात की आम्ही शिंपी आहोत आणि आम्ही नामदेव महाराजांच्या परंपरेतले आहोत, आम्ही नामदेव महाराजांचे भक्त आहोत. त्या काळामध्ये बोहोरदास, जाल्लो, विष्णुस्वामी, लद्धा, केसो या पंजाबी लोकांनी नामदेवांच्याकडनं अनुग्रह घेतला. त्यांनी नामदेवांची परंपरा पंजाबमध्ये चालू ठेवली आणि ती चालू ठेवली म्हणजे आत्तापर्यंत चालू ठेवली. डॉक्टर अशोक कामत मध्यंतरी पंजाबमध्ये गेले होते. तिथं नामदेव महाराजांच्या गाथेच्या पारायणाला शेकडो माणसं बसली होती. म्हणजे नामदेवांचा संप्रदाय आज सुद्धा पंजाबमध्ये कसा क्रियाशील आहे आणि कार्यरत आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. नामदेव महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची दासी जी आहे जनाबाई ही शूद्र परिवारातली आहे, 4थ्या वर्णातली आहे. दृष्टांत झाला म्हणून तिच्या वडिलांनी तिला पंढरपूरच्या मंदिरात सोडून दिलं. ती रडायला लागली. अहो, एवढीशी पोरगी 5-6 वर्षाची रडायला लागली. ती आई नाही, वडील नाही आणि पंढरपूरच्या मंदिरात ती एकटी. झोपेत उठून पाहते तर आई वडील नाही आहेत. वडिलांना दृष्टांत झाला होता की तू ही मुलगी पंढरपूरच्या मंदिरात नेऊन सोड. आई वडील गेले, कोणी दिसे ना, ती वेड्यासारखी रडायला लागले.
दामा शेटीने तिला कडेवर घेतलं आणि आपल्या घरी आणलं. ती नामदेवांची दासी म्हणून त्यांच्या घरात राहिली. काय अधिकार होता जनाबाईचा. नामदेवांचं वैशिष्ट्य असं की नामदेवांनी जसं शीख संप्रदायाला विठ्ठल भक्तीकडे वळवलं, तसं नामदेवांनी शूद्र परिवारातली एक मुलगी जी आहे तिचा उद्धार केला. जनाबाईची लुगडी धुतली इथपर्यंत पांडुरंगांनी काम केलं. एवढा जनाबाईंचा अधिकार. पांडुरंगाचा दागिना चोरल्याचा आरोप जेव्हा तिच्यावरती आला आणि तिला सुळावर चढवायचं ठरलं, तेव्हा ते सूळ जे आहे त्या सुळाचं पुष्पवाटिकेमध्ये रूपांतरण झालं आणि जनाबाईचा अधिकार अवघ्या पंढरपूरच्या लोकांना पाहायला मिळाला. लक्षात आला इतका अधिकार आपल्या शिष्याला त्याने दिला, इतकं त्याला अध्यात्मात उच्च करून ठेवलं, याच्यातच नामदेवांचा अधिकार दिसून येतो. अशा प्रकारच्या नामदेव महाराजांनी 1350 साली पंढरपूरलाच देह ठेवला. सगळं आयुष्य त्यांचं विठ्ठल भक्तीमध्ये गेलं. किशोरजी व्यास जेव्हा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संतांचं प्रपंचक सांगतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रतिभा, नामदेव महाराज म्हणजे प्रचार, एकनाथ महाराज म्हणजे प्रपंच, तुकाराम महाराज म्हणजे प्रपत्ती आणि समर्थ रामदास म्हणजे प्रतिकार. यात नामदेवांना ते प्रचाराबद्दल मानतात आणि तसं नामदेव महाराजांनी भारतभर भक्तीचा प्रचार केला. आम्ही बोलू ऐसे बोलू जेणे बोले विठ्ठल डोलू, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर, सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचर दाता. आपले गुरु विसोबा खेचर यांचा उल्लेख करून सर्व सत्ता आली हाता, याचा अर्थ हे सगळं ब्रह्म जे आहे ते मला आत्मसात झालेलं आहे. परेहुनी परते घर तिथे राहू निरंतर. परावाणीला सुद्धा ज्या परब्रह्म सत्तेचं अधिष्ठान आहे त्या परावाणीला अधिष्ठित असलेल्या परब्रह्माच्या सत्तेत आम्ही राहू. पण त्या अधिष्ठानावरती आम्ही वैखरेमध्ये उतरू आणि असं पांडुरंगाचं नाव घेऊ जेणे बोले विठ्ठल डोलू, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू महाराष्ट्री म्हणत नाहीत, ज्ञानदीप लावू पंढरपुरी म्हणत नाहीत, ज्ञानदीप लावू जगी. सगळ्या संतांची भाषा जी आहे ना ती विश्व आणि जग अशीच आहे. ते संकुचित नाहीच आहेत, ते कुठल्या जातीचे नाहीत, ते कुठल्या पंथाचे नाहीत. अवघ्या मानवजातीच्या उद्धारासाठी नामदेव महाराजांनी आजीवन कार्य केलं आणि वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी शांतपणे देह ठेवला. नामदेवांच्या नम्रतेचा कळस म्हणजे नामदेवांनी देह ठेवताना सांगितलं, मला अग्नी द्या, माझ्या अस्थी गोळा करा, त्या एका कलशात ठेवा आणि पंढरपूरला लोक दर्शनाला येतात तिथं पहिली जी पायरी आहे त्या पायरीच्या खाली तो अस्थींचा कलश ठेवा, म्हणजे पांडुरंगाचे जे भक्त येतील त्यांच्या पायाचे धुलीकण किंवा मातीचे कण माझ्या अंगावरती पडतील आणि मी कृतार्थ होईल. ज्याला म्हणतात मृत्यूपत्र. असं मृत्यूपत्र यापूर्वी कोणी केलं नाही. त्याच्यानंतर मग हैबत बाबांनी तसं सांगितलं. हैबत बाबांचा कलश आपल्याला आळंदीच्या पायरीपाशी दिसतो. ज्ञानेश्वरांच्या पुढे हैबत बाबांची पायरी आहे. आळंदीला ज्ञानदेवांच्या समाधीसमोरची हैबत बाबांची पायरी आणि पंढरपूरला पांडुरंगासमोर नामदेवांची पायरी. हैबत बाबांनी नामदेवांपासूनच प्रेरणा घेतली आणि आपला कलश तिथं ठेवायला सांगितला. नामदेव महाराजांची विठ्ठल भक्ती जी आहे ती या एका गोष्टीवरनं आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचं नामदेव महाराजांचं अद्भुत आणि उत्कट चरित्र जे आहे ते आपण आज पाहिलं. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.